जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. महंत रामगिरी महाराज हे यांनी एक वक्तव्य केलं. प्रश्न हा नाही आहे की त्यांनी काय वक्तव्य केलंय. प्रश्न हा आहे की त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया कशा पद्धतीने येत आहेत आणि काय येत आहेत. त्यांचं वक्तव्य हा प्रश्न का नाही आहे, कारण की त्यांनी काही वेगळं असं वक्तव्य केलेलं नाही आहे. ते पैगंबराबद्दल जे बोललेले आहेत ते यापूर्वीही कित्येक मुल्ला मौलवी त्यांच्याच्यात बेधडकपणे त्यांच्या सभांमध्ये, त्यांच्या बैठकींमध्ये, त्यांच्या व्यासपीठांवरून ते बेधडकपणे बोललेले आहेत. त्यांनी फक्त कुराणमधली काही गोष्टी कोट केलेल्या आहेत. मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की या मुद्द्यावर बोलताना मी फार मुद्देसूद बोलावं, फार असं जुळवाजुळव करून काही पुरावे वगैरे टाकून, पण तसं मी करू शकत नाहीये. एवढा राग आणि एवढी उद्विग्नता आहे आणि एवढा जो मूर्खपणा आणि हा जो नंगा नाच बाहेर जो चाललेला आहे आणि ह्या नंग्या नाचाला ज्या पद्धतीने आमच्या छंड हिंदू समाजाचं समर्थन आहे, हे उद्विग्न करणारी गोष्ट आहे. आमच्यात इतकाही दम नाही, आमच्यात इतकीही शक्ती नाही, इतकीही ताकद नाही की हा जो मी व्हिडिओ करतोय ना, माझा चेहरा दाखवून हा व्हिडिओ सर्क्युलेट करावा, एवढाही दम, एवढीही इच्छा, एवढीही मर्दुमकी या हिंदू समाजात झोपलेल्या, मेलेल्या आईचं दूध पिलेल्या हिंदू समाजामध्ये राहिलेली नाही आहे. बाहेर काय नंगा नाच चाललेला आहे. वारंवार एक प्रश्न विचारला जातोय की इथल्या मुस्लिम समाजाला वारंवार या देशाच्या प्रती त्यांची निष्ठा सिद्ध का करावी लागते, का करावी लागू नये. पश्चिम बंगालमध्ये काही नराधमांनी, नरपिशाच्यांनी जो तांडव मांडलाय, त्या तांडवाच्या आधारे त्यांनी ज्या पद्धतीने हिंदू स्त्रियांना ओरबाडून त्यांच्यावर बलात्कार केलेले आहेत. BBC सारखे काही भाळखाऊ न्यूज चॅनल तिथे येऊन सांगतात की अशा पद्धतीच्या घटना इथे घडलेल्या नाहीत. काही 2-4 घटना घडलेल्या आहेत. हा हिंदू मुस्लिम हा विषय नाही आहे, इथे वेगळा विषय आहे. हा विद्यार्थ्यांचा उठाव आहे. हातात एखाद्या आजीच्या वयाच्या स्त्रीचे अंतर्वस्त्र घेऊन फिरणारी ही रानटी जमात, या जमातीच्या ह्या रानटी वागणुकीवर लघुशंका करणारी, हे एखाद्या पुतळ्यावर जाऊन किंवा स्वतःच्या गुप्तांगाला पुस्तकं घासून निषेध करणारी ही जी रानटी जमात आहे, या जमातीच्या निषेधार्ह जे मोर्चे या भारतामध्ये निघत आहेत, त्या मोर्चाचं सोडा, त्याचं समर्थन सोडा, किंवा त्या रानटी जमातीच्या विरोधात इथला एखादा मुल्ला मौलवी बोलतोय हे सोडा, पण त्या जमावांनाच पोलीस परवानगी देत नाहीये त्या निषेध करणाऱ्या लोकांना. आणि ते परवानगी सोडा, जर का मोर्चे निघाले तर त्या मोर्चावर ही लोक दगडफेक करतायत. आणि या इथल्या मुसलमानांना निष्ठा का सिद्ध करायला लावू नये आम्ही वारंवार. ह्या जो माजुरडेपणा समाजामध्ये चाललेला आहे की गुस्ताखे नबी की एक ही सजा, सर तन से जुदा असं म्हणणारी ही रानटी जमात, काल परवा जय महाराष्ट्रच्या न्यूज चॅनलवर एक व्हिडिओ आला. दिवाली मनाने से अल्लाह खुश होगा? अच्छा, होली खेलने से अल्लाह खुश होगा? किसी गैर कौम की त्योहार मनाने से अल्लाह ताला नाराज होगा कि खुश होगा? नाराज होगा. और खुश कौन होगा? शैतान खुश होगा. और शैतान तो चाहता है ना कि अल्लाह की इबादत और इताअत से मोड़ करके, हटा करके तुमको किसी गैर की तरफ लगा दे, है कि नहीं है. मौलवी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हिंदू द्वेष शिकवतोय, तेव्हा या लोकांनी अशी अपेक्षा का करावी की इतरांच्या धर्माची चिकित्सा जेव्हा आपण करतो, इतरांच्या देवी देवतांना जेव्हा आपण मोठमोठ्या व्यासपीठांवरून नाव ठेवतो, त्यांना काफिर म्हणतो, काफिरांना कापण्याची भाषा करतो, तेव्हा आपल्या धर्माची थोडीशी केलेली जी चिकित्सा आहे तिथे सर तनसे जुदा, हा कुठला माज आहे, हा कुठला माजुरडेपणा आहे आणि हा कुठला माजुरडेपणा आमच्या देशामध्ये आम्ही खपून घेतोय. हा प्रचंड चिंतेचा विषय आहे. उद्या चालून ती लोक तुमच्या घरात घुसून तुमच्या आया बहिणींना बाहेर काढून त्यांना चौकात नेऊन त्यांना नागड करून त्यांचा बलात्कार करतील, तरी सुद्धा ते लोक म्हणतील की आमची साधी चिकित्साही करू नका, नाहीतर आम्ही काय करू, आम्ही जमाव करू, घेराबंदी करू, दगडफेक करू, कारण की हा आमचा हक्क आहे, हा आमच्या कुराणचा आदेश आहे. आणि हा कुराणचा आदेश ती लोक पाळतात. त्याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट की आमच्यातले गांडू सुशिक्षित हिंदू हा आदेश पाळतायत. यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नाहीये. आज हा थैमान, ही रानटी जमात इथे हा जो थैमान माजवती आहे सर तनसे जुदाचा, अरे हा नारा देऊ कसे शकतात. बुकलून काढायला पाहिजेत, फोडून काढायला पाहिजेत. अर्ध्या रात्री महंत रामगिरी महाराजांच्या विरोधात एक जमाव होतो. कुठल्या पद्धतीची परवानगी तुम्ही काढली होती? तुम्हाला हा कोणी अधिकार दिला अर्ध्या रात्री लोकांनी जमा व्हायचा? काय स्टेटमेंट होतं? कुठलं घातक विधान केलेलं होतं? या लोकांना पोकळ बांबूचे फटके देऊन यांना पायपात घालून मारायच्या ऐवजी जर आम्ही त्यांच्या दाढ्या कुरवाळत असू, तर हे कुठल्या पद्धतीची नालायकपणा आमच्या सरकारच्या मध्ये भिनलेला आहे, आमच्या नालायक हिंदूंच्या मनामध्ये भिनलेला आहे, याचं मला आश्चर्य वाटतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या लोकांना समर्थन देणारी लोक हे हिंदूच आहेत.
हे हिंदू काय म्हणतायत की बाबा काय गरज होती त्या महाराजांना असं बोलायची. अरे या अशा पद्धतीने या लोकांची, या रानटीपणाची, ह्या असभ्यपणाची पाठराखण करणारी ही लोक जी तुमच्या घरात बसलेली आहेत आणि प्रत्येकाच्या घरात बसलेली आहेत, जोपर्यंत तुम्ही त्यांचं थोबाड जाग्यावर फोडत नाही, तो तुमचा सासरा असो, तुमचा जावई असो, तुमचा मेहुणा असो, तुमचा दीर असो, तुमची सासू असो, त्यांचं थोबाड तुम्ही जोपर्यंत जाग्यावर फोडत नाही, अरे भडव्यांनो, तुम्ही त्या गोष्टीची वाट पाहताय, त्या दिवसाची वाट पाहताय का की ज्या दिवशी तुमच्या आया बहिणी आरा मशीनमध्ये कापल्या जातील? अरे काय गरज होती महंतांना तसं बोलायची? त्यांनी आपलं धर्मकार्य करावे. अरे तुला लाज वाटते का? पुढच्या येणाऱ्या पिढ्या जेव्हा ह्या रानटी आसुरी जमात जेव्हा इथे थैमान घालेल, त्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला विचारतील की तुम्ही काय करत होते? काही नाही, आम्ही त्यांची लुगडी धुत होतो, आम्ही त्यांची चाटत होतो, आम्ही त्यांना लोणी लावत बसलो होतो. लाज वाटत नाही? तुमच्या घरामध्ये असे असुर आणि अशा असुर वृत्तीचे सिम्पथायझर, अशा त्यांचे वेल विशर, त्यांचे शुभचिंतक तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आधी त्यांना बुचकळा. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तिस्का सेतलवाड नावाची एक बाई, एक राक्षसनी मायनॉरिटीजवर इथला हिंदुत्ववादी फॅसिस्ट कशा पद्धतीने अन्याय करताय, ही राक्षसनी त्याचा कार्यक्रम घेतेय की इथल्या मायनॉरिटीजवर कशा पद्धती, ही मायनॉरिटी रस्त्यावर उठून नाशिकमध्ये जमावावर दगडफेक करते. धारावीला एका मुलाला कॉन्स्टेबलच्या समोर कापून टाकलं जातं, एका मुलीला मारून टाकलं जातं लव्ह जिहादच्या नावाखाली. त्या दोन्ही घटनांच्या निषेधार्ह जेव्हा त्याच्या अंत्ययात्रेमध्ये काही लोक, काही हिंदू सम्मिलित होतात, त्यांच्यावर दगडफेक करणारी ही जी जमात आहे, त्यांच्यावर दगडफेक करणारी, म्हणजे एखाद्या अंत्ययात्रेत सामील झालो आम्ही, त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो की बाबा याला पोलिसांच्या समोर एका रानटी मानसिकतेने कापून टाकलेला आहे, त्याचा निषेध करणाऱ्या लोकांवर दगडफेक करणाऱ्या प्रवृत्तीचे सिम्पथायझर या देशामध्ये आहेत आणि त्या लोकांवर अत्याचार होतोय हिंदू फॅसिस्ट यांच्याकडून. हिंदू फॅसिझम हा शब्द तुम्ही वापरताय, हिंदुत्वाची लोक फॅसिस्ट. अरे हिंदू जर का फॅसिस्ट असते, हिंदू जर का इतके कट्टरवादी असते, तर हिंदूंनी अशा पद्धतीच्या तुमच्या सभा तरी होऊ दिल्या असत्या का? काय कमालीची असंवेदनशीलता आमच्या समाजामध्ये भरलेली आहे बघा, की ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये एका महिला डॉक्टरवर इतक्या भयंकर पद्धतीने अत्याचार झाला, काचा फोडून तिच्या डोळ्यात घालण्यात आल्या, तिला विवस्त्र करण्यात आलं, तिला छिन्न विछिन्न करण्यात आलं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देताना आमच्या सुप्रियाताई सुळे म्हणतात, देश में ऐसी बहुत सी घटना होती है, देश में ऐसी बहुत सी घटना होती है, देश में ऐसी बहुत सी घटना होती है, उसका खंडन हम सब करते हैं. ममता बनर्जी जी एक बहुत संवेदनशील नेता है और हम सबका विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उस पे फास्ट ट्रैक कोर्ट पे उसका. म्हणजे हा जर प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला असता तर सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या समर्थकांनी जो थैथयाट केला असता, त्यावर त्यांची प्रतिक्रिया बघा काय आहे. त्या आमच्या उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया बघा काय आहे, पापा पापा हमने लढाई रुकवा दी. आणि कशा पद्धतीचा आसुरी आनंद. मी म्हणतो की जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही भाजपाचं समर्थन का करता, अरे ह्या लोकांना आम्ही मत द्यायला सांगायची. अरे यांनी पेढे वाटलेत असतील आपापसात, संजय राऊत, सुप्रियाताई सुळे, उद्धव ठाकरे यांनी पेढे वाटले असतील, यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात, हे दिसतंय, हे दिसती गोष्ट आहे. धादांत जिथे हिंदू कापल्या जातोय, मारल्या जातोय, तिथे उग्र प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी यांच्या प्रतिक्रिया बघा कशा पद्धतीच्या आहेत. आणि ह्यांचे चेले चपाटे जे समाजामध्ये पसरलेले आहेत, या समाजामध्ये पसरलेल्या चेल्या चपाटांचे सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही बघा याच्यावर कशा पद्धतीच्या आहेत. इतक्या दुर्दैवी प्रतिक्रिया आम्हाला देत असताना आणि या प्रतिक्रियांवर आम्ही कुठल्याही पद्धतीचं भाष्य करू शकत नाही. एक कन्व्हर्टेड ख्रिश्चन पोरगी, कन्व्हर्टेड ख्रिश्चन, आणि कोण असेल ती हे काही वेगळं सांगायची गरज नाही, ती या बंगालमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दल इतक्या आनंदाने व्यक्त होती. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग. बहुत से लोगों ने रीज़न बांग्लादेश ये वो नहीं डाला, तो लोगों की अभी गांड जल रही. जब भाई चर्च तोड़ रहे थे हिंदू लोग, तो तब तो हिंदू तो शान बैठे थे, अच्छा लग रहा था उनको. अब हिंदू लोग के ऊपर हो रहा है तो ये सेम चीज़ अब हम नहीं डाल रहे, तो लोगों की इसमें भी गांड जल रही की भाई तुमच्या विरोधात. मला एक मेसेज आला की तिच्या विरोधात तक्रार द्यायला 8 दिवस झाले, आम्ही पोलीस स्टेशनला चक्रा मारतोय, पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार सुद्धा घ्यायला तयार नाहीत. अशा निर्लज्ज वृत्ती, कोपर्डीच्या बलात्कारानंतर व्यक्त होणाऱ्या निर्लज्ज वृत्ती, त्या बलात्कारालाही योग्य दाखवणाऱ्या वृत्ती, की तुम्ही आतापर्यंत अत्याचार केला, एकदा तुमच्यावर अत्याचार झाला तर काय झालं, या पद्धतीने ह्या जो सगळा समाज आपला चाललेला आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्या योगी आदित्यनाथ यांचे वडील वारले होते, तेव्हा त्या वडील वारल्यानंतर मी त्याच्या रिॲक्शन बघितल्या.
त्या रिॲक्शनमध्ये काही हसायचे इमोजीस होते, हसायच्या त्या हे होत्या रिॲक्शन्स होत्या, त्या सगळ्या मोस्ट ऑफ द त्या मुसलमानांच्या होत्या. आणि तुम्ही विचारताय की इथल्या मुसलमानांना आम्ही का प्रश्न विचारू नये तुमची निष्ठा सिद्ध करायचा, आणि उरलेल्या कोणाच्या होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचेच भाऊबंध, जे स्वतःला त्यांचे भाऊबंध समजतात, ध्रुव राठीसारखे लोक, त्याचे चेले चपाटे, ह्या घटनांवर कुठल्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणताना तुम्ही, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त एका गोष्टीपुरतंच, एका लोकांपुरतंच मर्यादित आहे का? हा सर तनसे जुदाचा माजुरडेपणा ह्या देशामध्ये का चालून घेतला जातोय, का खपून घेतला जातोय? दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला सर्वात जास्त वाईट असं वाटतं की मुसलमानांचं काम करतायत. त्यांना ज्या पद्धतीनं चॅनलाइज केले जाते, ज्या पद्धतीने त्यांना भरकटवल्या जाते, जे काही XYZ असेल, पण या गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांचा पाठही राखण करणारे, त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या हिंदूंचं काय? त्यांना कोण जाऊन प्रश्न विचारणार? त्यांची कोण जाऊन कॉलर पकडणार की तुम्ही अशा पद्धतीच्या वृत्तींचं समर्थन कशा पद्धतीनं करू शकता? सर्वात आधी जर का आपल्याला कारवाई करायची असेल तर आपल्याला कारवाई त्या लोकांवर करावी लागेल जी लोक अशा पद्धतीच्या घटनांना खतपाणी घालतात. आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. हे कन्व्हर्टेड ख्रिश्चन पोरगी असो, हे याच्यावर नालायक प्रतिक्रिया देणारी ही लोक असोत, मायनॉरिटीजवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय म्हणून मोठमोठ्या कॉन्क्लेव्स घेणारी लोक असोत, यांना जाब विचारणं आपलं काम आहे, यांच्या विरोधात उभं राहणं आपलं काम आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी ही वृत्ती या समाजामध्ये फोफावत आहे, ज्याला आपण जमाते पुरोगामी म्हणतो. स्वतःला पुरोगामी म्हणणारे, स्वतःला डावे म्हणणारे, स्वतःला वामपंथी म्हणणारे, स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारी लोक सुद्धा यामध्ये सहर्ष सहभागी आहेत. हिंदूंच्या कत्तलीचा नंगा नाच हे डोळ्यांनी पाहून अत्यंत त्यांना आनंद होतोय, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. त्याचा साधा निषेधही तुम्ही तुमच्या देशामध्ये करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही कुठल्या पद्धतीचं वक्तव्य करू शकत नाही. हा प्रकार, आणि ती लोक म्हणतात की कहा हिंदू खतरे में है, हे सगळं काय आहे? हे सगळं नेरेटिव्ह आहे बीजेपीचं, हे सगळं संघाचं नेरेटिव्ह आहे. संघ आणि भाजपाच्या नेरेटिव्ह आहे. संघ आणि भाजपाचं त्या मणिपूरमध्ये हिंदू होते का? मणिपूरमधली सिच्युएशन काय आहे? कुकीज कोण आहेत, नागाज कोण आहेत, तिथे मैतेई कोण आहेत, त्यांच्यामध्ये काय आपसी संघर्ष आहे, तिथे जे घडलंय त्याचा संबंध तुम्ही प्रत्येक ठिकाणी लावून, आणि तिथे हिंदू मुसलमान होतं का, तिथे हिंदू मुसलमान होतं का, तिथे सुद्धा प्रश्न धर्माचाच आहे. तुमची माहिती कमी आहे, तुमचं नॉलेज कमी आहे. मैतेई हिंदू आहेत तिथे लक्षात घ्या. तिथे त्यांच्या विरोधात असलेली कम्युनिटी कोणती आहे हे पण लक्षात घ्या. तिथे सुद्धा कम्युनिझमचा अँगल आहे. कुठून येतात हो त्या लोकांकडे शस्त्र, कशा पद्धतीने तिथे कम्युनिझम तिथं तांडव करतायत, तिथं ड्रग लॉर्ड्स कशा पद्धतीने निर्माण होत आहेत, तिथं ड्रग्सचं तिथं शेती केल्या जाते. तुम्हाला तिथल्याबद्दल काय माहिती आहे? ते सुद्धा हे देशाला तोडायचं षडयंत्र आहे. मग ते कम्युनिस्ट असो, मग ते कुठल्याही विचारसरणीचे लोक असो, किंवा मग ते व्हेटिकन सिटीतून आलेला पैसा असो, किंवा मग तो आखाती देशांमधून आलेला पैसा असो, सर्व काही या देशाला तोडण्याच्या मागे लागलेले असताना, सर्व काही या देशाचे तुकडे करण्याच्या, विभाजनाच्या मागे लागलेले असताना, त्यामध्ये मग तो आरक्षणाचा मुद्दा असो मणिपूरचा, किंवा आरक्षणाचा मुद्दा असो हरियाणाचा, किंवा आरक्षणाचा मुद्दा असो गुजरातचा, किंवा आरक्षणाचा मुद्दा असो महाराष्ट्रातला, या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच डोकं काम करतंय, या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच विचार काम करतोय, या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच ठिकाणाहून आलेला, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला पैसा, पण एकच उद्देश काम करतोय. ही साधी गोष्ट आपल्या लोकांना ज्या दिवशी लक्षात येईल की मणिपूरमध्ये झालंय म्हणजे बांगलादेशमध्ये झालंच पाहिजे अशातला भाग आहे का? मणिपूरच्या घटनेवर प्रत्येक जण व्यक्त झालाय. मणिपूरला झालेली गोष्ट चुकीचीच होती, पण मणिपूर करून तुम्ही जे हे दाबण्याचा प्रयत्न करताय, मग तो कोलकात्याचा बलात्कार असो, किंवा पश्चिम बंगालमध्ये होत असलेले बलात्कार असो, किंवा बांगलादेशमध्ये होत असलेले बलात्कार असो, तिथल्या हिंदूंवर होत असलेले अन्याय असो, अत्याचार असो, किंवा पाकिस्तानमधल्या हिंदूंवर होत असलेले अन्याय अत्याचार असो, किंवा काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेले अन्याय अत्याचार असो, प्रत्येक वेळी तुम्ही दुसरा कुठला तरी मुद्दा घेऊन यायचा, प्रत्येक वेळी तुम्ही मणिपूर घेऊन यायचा, प्रत्येक वेळी तुम्ही बेरोजगारी घेऊन यायची, प्रत्येक वेळी तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन यायचा, आणि अशा मुद्द्यांना दाबून टाकायचं. भविष्य वेगळं नाहीये. तुमच्यासोबतही तेच घडणार आहे. आज तुम्ही आनंदी आहात कारण की तुम्ही स्वतःला हिंदू समजत नाहीत, पण त्यांच्या नजरेतून तुम्ही हिंदूच आहात, ते तुम्हालाही असेच कापतील. लक्षात घ्या. आधी आपल्यातल्या ह्या राक्षसी वृत्ती संपवाव्या लागतील, आणि आपल्यातल्या राक्षसी वृत्ती संपवल्याशिवाय ह्या अराजक, ह्या रानटी असभ्य जमातीचं हे जे मनोधैर्य आहे ना, हे याचं मनोधैर्याचं खच्चीकरण होणार नाही. आपलीच लोक त्यांचा पाठिंबा करतायत, आपलीच लोक त्यांना प्रोत्साहन देत आहेत, आपलीच लोक त्यांना वर उचलतायत. हेच सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे या रानटी जमातीने हा जो उच्छाद मांडलेला आहे, यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. याच्या विरोधात प्रत्येकाने बोललं पाहिजे, प्रत्येकाने भाष्य केलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अशा पद्धतीनं गळा घोटता कामा नये. आणि म्हणूनच महंत रामगिरी महाराजांना पूर्ण पाठिंबा संपूर्ण हिंदू समाजाने एकमताने दिला पाहिजे. जो पाठिंबा
रामगिरी महाराजांना देत नसेल किंवा जो रामगिरी महाराजांच्या विरोधात असेल, तुमच्या घरातून सुरुवात करा. पहिले त्याचे कान झोडा, पहिले त्याचे कानफड शेका, त्याला विचारा का, कुठल्या संविधानानुसार कुठल्या कायद्यानुसार महंत रामगिरी महाराज चुकीचं बोललेले आहेत आणि तू त्यांच्या पाठीशी का, ह्या रानटी जमातीच्या ह्या नंग्या नाचाला तुझं समर्थन का आहे? की हा तुमच्या समाजाला, तुमच्या धर्माला, तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. तुमच्याच घरामधला सर्व हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे, नाहीतर भविष्यामध्ये ही जमात तुमच्या घरात घुसेल आणि घरात घुसून तुमच्या उच्छाद मांडेल आणि तुमच्या घरातलीच लोक त्याला कारणीभूत असतील. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.